Hello students, welcome to class 9th subject English. In this educational video, we are going to deal with the English workshop activity of Unit 1.4 The Story of Tea. विद्यार्थी मित्र हो, या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी इंग्रजी युनिट 1.4 द स्टोरी ऑफ टी या घटकातील इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. बघूयात ॲक्टिव्हिटीजमध्ये काय घटक या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला पॉईंट आहे लिस्ट ऑल द नेम्स ऑफ जिओग्राफिकल प्लेसेस मेन्शन्ड इन द पॅसेज. It means we have to find out the names of the geographical places which are mentioned in this passage. या पॅसेजमध्ये किंवा या स्टोरीमध्ये जे काही जिओग्राफिकल प्लेसेस म्हणजेच थोडक्यात ज्या देशांची नावं आलेली आहेत त्या देशांच्या नावांची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. उदाहरणार्थ इंडिया, इंग्लंड, चीन, जपान आणि इतर जे काही देश आहेत ह्या सर्व देशांच्या नावांची लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मेक द स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड्स ॲट लिस्ट 5 words each. It means we have to use the letters which are given in this word and you have to make other meaningful words and those words must be at least 5 words and it is expected that in each word there must be at least 3 letters. या ठिकाणी हे जे काही शब्द दिलेले आहेत या शब्दांमध्ये वापरलेल्या अक्षरांचा वापर करून विद्यार्थ्यांनी कमीत कमी 5 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत आणि त्यातही किमान अशी अपेक्षा असते की प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षर असायला पाहिजेत. 3 किंवा 3 पेक्षा जास्त अक्षर असणारे शब्द विद्यार्थ्यांनी तयार करायचे आहेत आणि या ठिकाणी ते 5 शब्द तयार करायचे आहेत अशी सूचना केलेली आहे. उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ आपण शब्द घेऊया मेडिटेशन. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी शब्द घेतलेला आहे मेडिटेशन. या मेडिटेशन शब्दातील अक्षर आहेत MEDITATION. आता या अक्षरांपासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द आपल्याला पाहायचे आहेत. उदाहरणार्थ MEDIA म्हणजे मीडिया हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो की जो या शब्दातील अक्षरांपासूनच तयार झालेला आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे DATE. हे अक्षर देखील या शब्दामध्ये आलेले आहेत. त्यापासून डेट हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यानंतर MAT मॅट हा शब्दही तयार होतो. त्याचप्रमाणे MAN मॅन हाही शब्द तयार होतो. TEN हा देखील अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अशा प्रकारे आपण आणखी बरेचसे शब्द यापासून तयार करू शकतो, परंतु आपल्याला कमीत कमी 5 शब्द तयार करायला सांगितलेले आहेत आणि ते शब्दही अर्थपूर्ण असायला पाहिजेत आणि त्यातही अशी अपेक्षा असते की प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षर असायला पाहिजेत. जास्त अक्षर असले तरीही चालेल, परंतु 3 अक्षर तरी असायलाच हवेत. या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आहे. ज्याप्रमाणे आपण मेडिटेशन या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून त्यापासून 5 नवीन छोटे छोटे शब्द तयार केलेले आहेत, अर्थपूर्ण शब्द तयार केलेले आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअली, रिफ्रेशिंग, इमिजिएटली, इन्व्हेस्टिगेशन्स, एन्जॉयबल, लोनलीनेस, फ्रेंडशिप या शब्दांपासून प्रत्येकी एका शब्दापासून 5 छोटे छोटे शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी वहीत सोडवायची आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली एनी 3 sentences दॅट बिगिन विथ हाऊ. विद्यार्थ्यांनी या पॅसेजमधून हाऊ या शब्दाने सुरू होणारे 3 वाक्य शोधायचे आहेत आणि ते आपल्या वहीमध्ये जशास तसे लिहून काढायचे आहेत. त्यानंतर ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे फाइंड द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे काही शब्द दिलेले आहेत या शब्दांचे एका चांगल्या डिक्शनरीमधून अर्थ शोधायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत. शब्द आहेत इन्फ्युजन, रेस्टोरेटिव्ह, इन्स्क्रिप्शन्स, रॅडिकल्स आणि कॉनिझर्स. तर ह्या शब्दांचे अर्थ एका चांगल्या डिक्शनरीमध्ये शोधायचे आहेत आणि वहीत लिहायचे आहेत.
त्यानंतर ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर केमिस्ट्री फ्रॉम दिस पॅसेज. म्हणजेच ॲग्रिकल्चर आणि केमिस्ट्री या शब्दांशी संबंधित किंवा या विषयांशी संबंधित असणारे या पॅसेजमध्ये आलेले शब्द विद्यार्थ्यांनी शोधायचे आहेत आणि त्यांची लिस्ट तयार करायची आहे. उदाहरणार्थ ए पहिला भाग ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असणारे वर्ड्स विद्यार्थ्यांनी शोधायचे आहेत पॅसेजमध्ये आणि ते लिहायचे आहेत. आणि दुसरा पॉईंट आहे केमिस्ट्री, केमिस्ट्रीशी संबंधित असणारे शब्द शोधायचे आहेत आणि त्याची लिस्ट तयार करायची आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲक्टिव्हिटीमधील कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. या पॅसेजच्या आधारे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेले वाक्य पूर्ण करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रो इन डॅश डॅश. म्हणजे पॅसेजच्या आधारे या ठिकाणी योग्य ती माहिती भरून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याचप्रमाणे द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू डॅश डॅश. In many countries around the world, tea drinking is an dash dash. आणि शेवटचं वाक्य आहे our body produces chemicals called dash dash. तर या सर्व या रिकाम्या जागी या पॅसेजच्या आधारे योग्य ती माहिती भरून ही वाक्य पूर्ण करायची आहे. यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी आहे प्रिपेअर अ फ्लो चार्ट टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू आवर होम्स. यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेसन. It means the students have to read the passage carefully and complete this flow chart. विद्यार्थ्यांनी पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि या ठिकाणी दिलेला हा जो काही फ्लो चार्ट आहे हा फ्लो चार्ट पूर्ण करायचा आहे. कशाच्या संदर्भात आहे हा फ्लो चार्ट? टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम प्लांटेशन टू आवर होम्स. म्हणजे प्लांटेशन म्हणजे चहाचा मळा आणि आवर होम म्हणजे आपलं घर. म्हणजे चहाच्या मळ्यापासून ते आपल्या घरापर्यंत हा जो काही चहा येतो किंवा जी काही चहा पावडर येते ती कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये येते किंवा येताना काय प्रोसेस त्याच्यावरती केली जाते, कशा प्रकारे त्या चहाच्या मळ्यापासून आपल्या घरापर्यंत ही पावडर येते याचे टप्पे किंवा पॉईंट्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना लिहायचे आहेत. सुरुवात प्लांटेशनने दिलेली आहे, शेवटी सोल्ड टू अस म्हणजे आपल्याला ते विकलं जातं किंवा आपण ते विकत घरी आणतो आणि मग कसे टप्पे मध्ये येतात किंवा कोणत्या प्रोसेसमध्ये केल्या जातात त्याविषयीची माहिती या ठिकाणी लिहून विद्यार्थ्यांनी हा फ्लोचार्ट पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी यामध्ये आणखी काही पॉईंट त्यांना योग्य वाटत असेल तर ते ॲड करू शकतात. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी पूर्ण करून वहीत लिहायची आहे. इंग्लिश वर्कशॉपमधील पुढचा भाग आहे लँग्वेज स्टडी. पाहूयात या ठिकाणी काय पॉईंट दिलेले आहेत, काय माहिती दिलेली आहे. पहा, पहिला पॉईंट आहे कंपाऊंड वर्ड या संदर्भामध्ये. फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स ऑर पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ टी. म्हणजे टी या शब्दाने सुरू होणारे शब्द किंवा या शब्दाच्या जोडीने येणारे शब्द या पॅसेजमध्ये आपल्याला शोधायचे आहेत. एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. एक्झाम्पल टी पॉट. टी पॉट हा एक शब्द आहे की याची सुरुवात TEA टी या शब्दाने किंवा या अक्षराने झालेली आहे आणि दुसरा TEA टी आणि PLANTS प्लांट्स म्हणजे टी प्लांट्स. म्हणजे थोडक्यात हा जोडीनं येणारा शब्द या ठिकाणी दर्शवलेला आहे, दाखवलेला आहे. अशा प्रकारचे शब्द आपल्याला आणखी शोधायचे आहेत. पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती. When two words come together to form a new word, the new word is called a compound word. अशा प्रकारे when two words come together to form a new word म्हणजेच जेव्हा असे दोन शब्द या ठिकाणी उदाहरणात दाखवल्याप्रमाणे टी आणि पॉट दोन वेगळे वेगळे शब्द आहेत परंतु या ठिकाणी ते एकत्र करून दिलेले आहेत किंवा त्या दोन्हींचा मिळून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार केलेला आहे टी पॉट. तर अशा नवीन तयार होणाऱ्या शब्दाला द न्यू वर्ड इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड. अशा या नवीन तयार होणाऱ्या शब्दाला कंपाऊंड वर्ड म्हटलं जातं. व्हॉट वर्ड्स डू यू सी इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. आता या ठिकाणी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत पुढे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते वेगवेगळे शब्द दिसतात. फॉर एक्झाम्पल एव्हरग्रीन
हा एक शब्द आहे, परंतु या शब्दामध्ये कोणते दोन वेगवेगळे शब्द आपल्याला दिसतात, तर एव्हर हा एक शब्द आहे आणि ग्रीन हा एक शब्द आहे, की जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो अशा प्रकारचे शब्द. आणि ह्या दोन शब्दांपासून हा एव्हरग्रीन हा एकच शब्द तयार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर ही एक शब्दांची जोडी आहे, की जे हे शब्द बहुतेक वेळा बरोबर वापरले जातात किंवा जोडीनं वापरले जातात. त्याचप्रमाणे एव्हरी डे या शब्दामध्ये देखील एव्हरी आणि डे हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, परंतु एव्हरी डे हा एक कंपाऊंड वर्ड या ठिकाणी तयार केलेला आहे. तर अशा प्रकारच्या शब्दांना कंपाऊंड वर्ड्स असं म्हटलं जातं. नोट दॅट सम कंपाऊंड वर्ड्स आर रिटन ॲज वन वर्ड. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की काही कंपाऊंड वर्ड्स किंवा असे काही संयुक्त शब्द हे एकाच शब्दात लिहिले जातात. म्हणजे टी पॉट जरी दोन शब्द असले तरी या ठिकाणी टी पॉट हा एकच शब्द तयार केलेला आहे. सम विथ अ हायफन बिटवीन देम. काही शब्दांमध्ये हे छोटंसं हायफन अशा प्रकारचं चिन्ह वापरून हे जोड शब्द लिहिले जातात. उदाहरणार्थ टी मेकिंग या ठिकाणी हे हायफन चिन्ह वापरलेलं आहे. अँड सम ॲज टू सेपरेट वर्ड्स. आणि काही कंपाऊंड वर्ड्स हे दोन स्वतंत्र शब्दांमध्ये वापरले जातात किंवा लिहिले जातात. उदाहरणार्थ टी क्लब. तर अशा प्रकारे हे सर्व कंपाऊंड वर्ड्स किंवा त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. उदाहरणावरून आपल्या ती चांगल्या प्रकारे लक्षात येते. पाहूयात लँग्वेज स्टडीमध्ये आणखी एक पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, तो आहे इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाइट फॉर्म ऑफ वर्ब. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. Such a form is known as a non-finite form or an infinitive. An infinitive is used with or without to. इन्फिनिटिव्हच्या संदर्भातली व्याख्या किंवा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. Sometimes the form of a verb in a sentence names the action. म्हणजेच कधीकधी काही वाक्यामधील काही क्रियापद हे क्रिया काय घडलेली आहे किंवा काय क्रिया आहे याची माहिती देतात. बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर अँड पर्सन. परंतु ही क्रियापद त्या वाक्याचा काळ, वचन किंवा कर्ता याच्यानुसार ती बदलत नाही. अशा प्रकारच्या क्रियापदांना नॉन फायनाइट फॉर्म किंवा इन्फिनिटिव्ह वर्ब म्हटलं जातं किंवा इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. आणि हे इन्फिनिटिव्ह अँड इन्फिनिटिव्ह इज यूज्ड विथ ऑर विदाउट टू. हे इन्फिनिटिव्ह वाक्यामध्ये वापरताना त्याच्या आधी टू हा शब्द वापरला जातो किंवा ते टूच्या शिवायही वापरलं जाऊ शकतं. या ठिकाणी त्याची आणखी उदाहरणं दिलेली आहेत. पहा उदाहरणार्थ एक्झाम्पल्स. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. या वाक्यामध्ये टू ड्रिंक हे इन्फिनिटिव्ह आहे. टू ड्रिंक या क्रियापदावर या वाक्याच्या काळाचा किंवा कर्त्याचा काही परिणाम होत नाही. जे काही मुख्य क्रियापद आहे ते डिड बिगिन म्हणजेच पास्ट टेन्समध्ये या ठिकाणी ते वाक्य आहे, परंतु या टू ड्रिंक या क्रियापदावरती तसा काहीही परिणाम होत नाही टेन्सचा. किंवा पीपल हा या ठिकाणी कर्ता आपण मानला तरी त्याचा या ठिकाणी या शब्दावरती किंवा या क्रियापदावरती काही परिणाम होत नाही. म्हणून टू ड्रिंक हे या वाक्यातील इन्फिनिटिव्ह आहे. दुसरं उदाहरण. कॅन यू नेम द बेवरेज. या वाक्यामध्ये सुद्धा नेम हे इन्फिनिटिव्ह आहे. सूचना दिलेली पहा या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा पिक आउट द इन्फिनिटिव्ह यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. अशा प्रकारची सूचना दिलेली असते आणि तुम्हाला त्या वाक्यातील इन्फिनिटिव्ह आहे ते शोधायचं असतं, ओळखायचं असतं. या ठिकाणी आणखी काही उदाहरण आहेत पहा. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. या वाक्यामध्ये टू रीड हे इन्फिनिटिव्ह आहे. तर या दिलेल्या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांनी इन्फिनिटिव्ह कोणते आहेत हे शोधायचं आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.